आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ आज संपला आहे. त्यांच्या जागी संजय मल्होत्रा यांची आरबीआयचे नवे गव्हर्नर म्हणून नियुक्ती झाली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरला किती पगार मिळतो, त्यांना कोणत्या सुविधा मिळतात, जाणून घेऊया. संजय मल्होत्रा 11 डिसेंबर रोजी नवीन गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी IIT कानपूरमधून शिक्षण पूर्ण केले आहे. याशिवाय त्यांनी अमेरिकेच्या प्रिस्टन विद्यापीठातून पब्लिक पॉलिसीमध्ये मास्टर डिग्री पूर्ण केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांना 2.5 लाख रुपये पगार मिळणार आहे. हा पगार भारताच्या पंतप्रधानांच्या पगारापेक्षा जास्त असणार आहे. पगाराव्यतिरिक्त आरबीआय गव्हर्नरला भारत सरकारकडून मोफत घर, कार, वैद्यकीय सुविधा आणि पेन्शनसह इतर अनेक सुविधा मिळणार. तसेच संजय मल्होत्रा यांचा कार्यकाळही शक्तिकांत दासप्रमाणे 3 वर्षांचा असेल. यानंतर त्यांचा कार्यकाळ वाढवता येऊ शकतो. रिझर्व्ह बँकेच्या नवीन गव्हर्नरची निवड ही केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ समितीद्वारे केली जाते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.